नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. महाराष्ट्राची महामालिका ठरलेली स्टार प्रवाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत अस्मिता हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका दबडे सध्या चर्चेत आहे. ठरलं तर मगच्या आधी मोनिकानं अनेक नाटकं, सिनेमे, मालिकांमध्ये काम केलंय. पण तिला खरी ओळख दिली याच मालिकेने. तिचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. पुणेकर असलेली मोनिका कामासाठी मुंबईकर झाली. हा सगळा प्रवास तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला. तर आई झाल्यानंतरचा प्रत्येक दिवस हा वेगळा आणि नवीन काहीतरी शिकवणारा असल्याचंही तिनं म्हटलं. तर आई झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच तिनं मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली होती, यावरही तिने व्यक्त झाली. 5 मार्च रोजी मोनिकानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव वृंदा. डिलिव्हरीनंतर बाळाचा सांभाळ आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी ती अभिनयातून ब्रेक घेणार असं म्हटलं जात होतं. मात्र आई झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच तिनं पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर पुनरागमन करून सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. तर ठरलं तर मग मालिकेत अस्मिताची नकारात्मक भूमिका असूनही तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलतीच पसंत पडली होती. गरोदरपणात अगदी 8व्या-9व्या महिन्यापर्यंत मोनिकानं मालिकेचं चित्रीकरण सुरू ठेवलं होतं. त्यानंतर डिलिव्हरी आणि सी-सेक्शनच्या वेदनांमधून सावरत बाळांची जबाबदारी सांभाळून तिने इतक्या कमी कालावधीत सेटवर परतण्याचा निर्णय घेतला. यावर अनेकांनी तिला सुनावलं देखील होतं. मात्र आता तिनं यावर उत्तर दिलंय. राजश्री मराठीला मुलाखतीत दिलेल्यात ती बोलत होती. मला ना कोणावर आर्थिकदृष्ट्या मला माझ्या पतीवर, चिन्मयवर किंवा माझ्या वडिलांवरही अवलंबून राहायचं नव्हतं. मला वृंदासाठी काय घ्यायचं तर विचार करायचा नव्हता. आमच्या पेमेंटचं 3 महिन्याचं रोलिंग असतं. म्हणजे 3 महिन्याची पेमेंट येतं. 3 महिने मी घरी बसले तर तो आणखी मोठा गॅप झाला असता. ते परवडणारं नव्हतं. पण मी सुदैवानं इतक्या चांगल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते की ते सगळेच तुमचं म्हणणं ऐकून घेतात. सोहम प्रोडक्शनमध्ये प्रत्येक कलाकाराने एकदा तरी काम केलं पाहिजे. इतकी छान माणसं आहेत ना ती. मी त्यांना सांगितलं की मला होन महिन्यात पुन्हा यायला आवडेल. ते म्हणाले की मग कसं? मी त्यांना म्हटलं की मला 8 वाजता सोडाल का? ते हो म्हणाले. सगळं जर आपलं कलेनं होत असेल तर काम का करू नये असंही मोनिका म्हणाल्या. मोनिका दबडेच्या आई झाल्यानंतर फक्त 2 महिन्यातच शूटिंगला परतण्याचा निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे? कृपया कमेंट बॉक्समध्ये आपली मते शेअर करा. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.